बदलापुरातनं जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनामध्ये जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश आहे। त्यामुळे खळबळ माजली आहे। बदलापूरच्या ग्रामीण भागातनं जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडलेली होती। या भूसंपादनामध्ये 10 आदिवासी जागा मालकांच्या बँक खात्यामध्ये आलेले 74,50,000 रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावरती आरोप होतोय। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, संजय गिरी आणि समीर वेहळे या चौघांना अटक केली आणि आणखी 5 ते 6 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी API गोविंद पाटील यांनी दिली आहे। तर ह्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांना उल्हासनगर मधल्या चोपडा कोर्टामध्ये हजर केलंय आणि ह्या चौघांना न्यायालयानं दिनांक 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। तर या प्रकरणामध्ये थेट सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील नुकताच पक्षप्रवेश केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना अटक झाल्यामुळे मोठी खळबळ उडली आहे। ह्यामध्ये काही तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग होता का हे सुद्धा आता पोलीस तपासामध्ये समोर येईल। वडोदरा रोडचं ॲक्विजिशन झालं होतं आणि त्यामध्ये जे लँड ओनर्स आहेत त्यांना काही कम्पेन्सेशन म्हणून सरकारकडनं पैसे आले होते। त्या पैशामध्ये जे पैसे आदिवासींच्या नावाने आले होते, आदिवासी लोकांच्या, तर त्यामध्ये थोडासा अपहार झालेला आहे। जवळजवळ 84चा अपहार झालेला आहे आणि त्या अपहाराच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे। हा गुन्हा अतिशय प्रायमरी स्टेजला आहे आणि त्यामध्ये आपण काही आरोपी अटक केलेले आहेत आणि इतरही आरोपींचा आपण त्यामध्ये शोध घेऊन लवकरच उर्वरित आरोपी अटक करत आहोत। साधारणतः 10 शेतकरी आहेत की त्यांच्या रकमेचा अपहार यामध्ये झालेला आहे।